अन्नपूर्णा देवीची कहाणी. काशीनगरातील गोष्ट. तेथे धनंजय नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुलक्षणा. तिची पतीवर श्रद्धा होती. घरची मात्र अतिशय गरिबी, त्यामुळे सुलक्षणा दुःखी होती. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, हे नाथ, आपण काहीतरी कामधंदा करा. घरात हे असे किती दिवस चालणार? बायकोचे बोलणे ऐकून तो उदास झाला. त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. तो भगवंतांना म्हणाला, हे देवादिदेव महादेव, मला तुझी पूजा कशी करावी हे समजत नाही. मी अज्ञानी आहे. तूच मला तारणारा किंवा मारणारा आहे. विनायका पाणी शंकरा, माझ्यावर दया कर. याप्रमाणे तो 3 दिवस अन्नपाणी सोडून शंकराचे चिंतन करीत बसून राहिला. शेवटी शंकराला त्याची दया आली. शेवटी देवाने त्याच्या कानाजवळ 3 वेळा अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. आपल्याला हे कोणी काय सांगितले हे काही त्या ब्राह्मणाला समजेना. इतक्यात देवळात येणाऱ्या ब्राह्मणाने पाहून त्याने विचारले, महाराज, ही अन्नपूर्णा कोण? तुम्ही मला सांगू शकाल काय? त्यावर ब्राह्मण म्हणाले, अरे वेड्या, तू अन्नपाणी सोडून उपवास करीत आहेस. जा, तुला जेवायची आठवण होणार. धनंजय घरी गेला. त्याने घडलेली सर्व हकीकत बायकोला सांगितली. त्यावर ती म्हणाली, काही काळजी करू नका. स्वतः शंकरांनी तुम्हाला धनंजय पुन्हा ध्यानाला बसला. रात्री त्याला दृष्टांत झाला. मुला, तू पूर्व दिशेला जा. त्या ठिकाणी तुला सर्व काही समजेल. तुझे मनोरथ पूर्ण होतील. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी धनंजय बायकोचा निरोप घेऊन पूर्व दिशेला निघाला. रस्त्याने जाता जाता तो अन्नपूर्णा अन्नपूर्णा असे फुटफुटत होता. फळे खात आणि नदी सरोवराचे पाणी पीत अहोरात्र त्याचा प्रवास चालला होता. किती दिवस झाले कुणास ठाऊक. एके दिवशी रात्री चालला असता त्याला सुंदर सरोवर दिसले. पौर्णिमेची रात्र होती. त्या सरोवराकाठी हजारो अप्सरा बसल्या होत्या. त्यातील एक कहाणी सांगत बाकीच्या अन्नपूर्णा अन्नपूर्णा अशा फुटफुटत होत्या. तो अप्सराजवळ जाऊन म्हणाला, आपण कोण आहात? देवकन्या की नागकन्या ते मला माहिती नाही, पण आपण काय करीत आहात ते मला कृपा करून सांगू शकाल काय? त्यावर एक अप्सरा म्हणाली, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्याने काय होते? हे कुणी कधी केले आहे काय? हे कसे आणि केव्हा करतात? याची विधी मला तरी सांगा. त्याचे फळ काय मिळेल? त्यावर एक अप्सरा म्हणाली, हे व्रत कुणीही करू शकतो. 21 दिवसासाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा आणि हेही शक्य नसल्यास कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी करावी. कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्नग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्रलाभ होतो, जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी इच्छा धरून हे व्रत करतील त्यांची इच्छा पूर्ण होते. ताई, मी अगदी गरीब ब्राह्मण आहे. घरी माझी पत्नी आहे. आम्हाला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही. आपण मला व्रताचे सूत द्याल काय? देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये. हे घे ते पवित्र सूत. धनंजयाने मग व्रत केले. व्रत केल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची सीडी वर आली. धनंजय सीडीवरून खाली उतरताच हजारो दैदिप्यमान सूर्याची प्रभा फाकली असावी असे त्याला दिसले. ते मंदिर अन्नपूर्णेचे होते. अन्नपूर्णा सोन्याच्या सिंहासनावर बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रछाया डाळीत होत्या. यस्त्र स्त्रिया सहस्त्र पहारा करीत होत्या. हे पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे आला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. माते, तू सर्वज्ञ आहे. तुला सर्व काही दिसते, सर्व काही समजते. मी पामर तुला काय सांगणार? त्यावर देवी म्हणाली, बाळा उठ, मला सर्व काही समजले. तू सुखी होशील. मी तुझ्यावर प्रसन्न झाले. सारे जन तुझी वाहवा करेल. तुला काही कमी पडणार नाही. तुला माझा आशीर्वाद आहे. देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मोर्चा आले. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशीविश्वराच्या मंदिरात आहोत. तेथून तो घरी गेला आणि घडलेली हकीकत आपल्या बायकोला सांगितली. अन्नपूर्णेच्या कृपेने धनंजयाचे घर संपत्तीने भरू लागले. दारिद्र्य दूर पळाले. दुःख नाहीसे झाले. तो सुखी झाला. लोक त्याला मान देऊ लागले. पैशाला कमी नव्हते. मानसन्मान मिळत होता. पण सुखाला एक गालबोट होतं. धनंजयाला मुलगा नव्हता. संपत्तीला वारस नव्हता. लोक धनंजयाला म्हणू लागले, आपल्या संपत्तीला वारस हवा, त्यासाठी दुसरे लग्न करा. धनंजय तयार झाला. थोड्या दिवसात त्याने दुसरे लग्न केले. पण सुलक्षणेचे आणि तिचे खटके उडू लागले. धनंजय आपल्या नव्या पत्नीबरोबर संसारात रमला. अन्नपूर्णेला विसरू लागला.
एके दिवशी सुलक्षणेने त्याला अन्नपूर्णेची आठवण करून दिली. मिळालेले वैभव आहे ते देवीच्या कृपेने आहे हे त्यास न विसरण्यास सांगितले. धनंजयाला ते पटले. त्याने सुलक्षणेबरोबर व्रत करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या पत्नीस त्याचा काहीच पत्ता नव्हता. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, असे 18 दिवस झाले तरी धनंजय घरी परतला नाही. शेवटी तिला समजले आपला नवरा आपल्या सवतीकडे गेले 18 दिवस राहत आहे. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन जळफलत सुलक्षणेकडे गेली आणि तिला वाटेल तसे बोलून धनंजयाची बॉकटी धरून त्याला घरी आणले. तो रात्री झोपी गेला. तिला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. त्यासरशी तिने तो दोरा धरला आणि जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. तिच्या रागाला परावर राहिला नाही. तिच्या प्रभावाने धनंजयाचे घर आतल्या सामानासकट क्षणार्थ जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला घरी बोलवले. सवत मात्र माहेरी निघून गेली. ती त्याला म्हणाली, अहो हा देवीचा कोप आहे. देवीवर श्रद्धा ठेवा म्हणजे सर्व ठीक होईल. तीच याला कारणीभूत आहे. आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने तिची प्रार्थना करा म्हणजे सर्व ठीक होईल. परत धनंजय त्या सरळ काठी गेला. त्याने तेथे व्रताचरण केले. पहिल्याप्रमाणे सीडीवर आली. धनंजय सीडीवरून खाली उतरता देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो अवध्य आहे, तो ब्राह्मण आहे. त्याने माझे व्रत केले. देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. दररोज हिची पूजा कर. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझे मनोभावे सेवा केली, व्रत केले. तिला सर्व गुणसंपन्न असा मुलगा होईल. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. एवढे बोलून देवी गुप्त झाली. धनंजय शुद्धीवर येऊन पाहतो तर तो शंकराच्या मंदिरात. तेथून तो घरी परतला. धनंजय रोज भक्तिभावाने अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला दिवस गेले. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला एक अतिशय तेजस्वी असा मुलगा झाला. गावातले लोक चकित झाले. त्याला विचारू लागले, हे कशामुळे घडले? धनंजय म्हणाला, ही सगळी अन्नपूर्णेची कृपा. गावातील एका श्रीमंत शेठजीने धनंजयाच्या सांगण्याप्रमाणे अन्नपूर्णेचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे सुंदर मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने मूर्तीची स्थापना झाली. धनंजयालाच त्या देवळाचे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलासह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप पैसा मिळू लागला. इकडे काय झाले? दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. घरदार चोरांनी लुटून नेले. तिला देशोधाडी भीक मागावी लागली. सुलक्षणा तिची हकीकत कळताच तिने नोकराकरवी निरोप पाठवला व तिला घेऊन यायला सांगितले. तिला चांगली वागणूक दिली. देवीच्या कृपेने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली. ती जशी सुखी झाली तसेच सुख तुम्हा आम्हांना मिळो. आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावी लागते. परमेश्वराने आपल्याला नरदेह दिला आहे त्याचे सार्थक करा. परमेश्वराचे नामस्मरण करावे. जमेल तेवढा परोपकार करावा. त्याने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे त्या स्थितीत सुखासमाधानाने राहावे. परमेश्वराच्या भक्तीने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. अखंड श्वासात सुखाचा ठेवा प्राप्त होतो. सफल संपूर्ण कहाणी. अन्नपूर्णा माता की जय.